स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी जवळपास 13 दिवस बाकी राहिलेले आहे. फक्त 13 दिवस बाकी राहिले. शासनाने जे आहे ते 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिलेली आहे. आज तारीख आहे 5 नोव्हेंबर 2025. तर बघा, ई-केवायसी आपल्याला पूर्ण करायची आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी काही नागरिकांची, काही बहिणींची अशी प्रॉब्लेम होत आहे की त्यांच्या मोबाईलमध्ये वेबसाईट ओपन होत नाही. तर वेबसाईट तुम्हाला ओपन करून दाखवणार. त्याचप्रमाणे ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्यांच्यासाठी काही ऑप्शन येणार का किंवा नाही ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे. कारण तो पॉईंट सर्वात महत्वाचा या ई-केवायसी मध्ये झालेला आहे, कारण त्या बहिणीची ई-केवायसी बाकी आहे. तर बघा, सर्वात आधी प्रॉब्लेम आहे की 2 ते 3 दिवसापासून वेबसाईट ओपन होत नाही. तर वेबसाईट का ओपन होत नाही आणि कशी ओपन करायची ते तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. कारण यामागे काय आहे की तुम्हाला जर वेबसाईट ओपन करायची असेल किंवा केवायसी करायची असेल तर तर पीसी लॅपटॉप मध्ये किंवा नेट कॅफेवर ई-केवायसी करा, किंवा नवीन मॉडेलचा मोबाईल, नवीन मॉडेल, लेटेस्ट मॉडेलचा मोबाईल तुमच्याकडे असला पाहिजे. हे लक्षात आलेलं आहे, म्हणजे असं दिसून आलेलं आहे की जुन्या मॉडेलच्या मोबाईलमध्ये केवायसी वेबसाईट ओपन होत नाही. नवीन हँडसेट, नवीन कंपनीचा, नवीन लेटेस्ट हँडसेट असेल तुमच्याकडे, लेटेस्ट मोबाईल असेल तर ई-केवायसीचं पेज लवकर ओपन होतं. बघा, एक्झाम्पल साठी दाखवतो. या ठिकाणी बघा, हा जुना मोबाईल आहे, हा नवीन मोबाईल. बघा, दोन्ही ठिकाणी मी क्लिक करतो. बघा, या ठिकाणी क्लिक केलं, गुगलमध्ये सर्च करून या ठिकाणी क्लिक केलं, तर दोन्ही ठिकाणी बघा पेज ओपन झालं. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण लाईव्ह तुमच्या समोर आहे. आणि बघा, आता आपण केवायसी करा या बटनवर क्लिक करू. बघा, या ठिकाणी क्लिक केलं, केवायसी करा. तर या ठिकाणी बघा प्रॉब्लेम क्रिएट झाली, सेकंड पेज ओपन झालेलं नाही. या ठिकाणी क्लिक करू. बघा, लगेच 2 मिनिटात सेकंड पेज ओपन झालं. तर हा लेटेस्ट मोबाईल असल्यामुळे सेकंड पेज ओपन होत आहे, आणि हा ओल्ड मोबाईल आहे त्यामुळे मोबाईलचा हँडसेटचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही हँडसेट बदलवा किंवा दुसऱ्या कोणाच्या नातेवाईकाच्या हँडसेटमध्ये, मित्रमंडळीच्या यांच्या मोबाईल फोनमध्ये ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करा. केवायसी होऊन जाईल. किंवा ऑप्शन नसेल तर शेवट नेट कॅफेमध्ये, आधार सेंटरवर जा. पीसी लॅपटॉपवर ई-केवायसी सुरू आहे. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह. तर आता बघा, आपण या ठिकाणी जे आहे ते स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला दिसत आहे समोरच्या बाजूला. आजची बघा 5 तारीख 5 नोव्हेंबर 2025 क्लिअर तुम्हाला दिसत आहे. तर आपण ई-केवायसी पूर्ण तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार आहे. जास्त वेळ घेणार नाही, 2 मिनिटात. तर गुगलमध्ये जायचं, त्या ठिकाणी सर्च करायचं लाडकी बहीण योजना. या ठिकाणी पहिली वेबसाईट तुम्हाला दिसून येईल, किंवा आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता. सेकंड पेजचा ऑप्शन येत, सेकंड पेजचाच प्रॉब्लेम येत असेल तर हँडसेट बदलवा किंवा नेट कॅफेवर ई-केवायसी करून घ्या. तर बघा, लिंकवर क्लिक केल्यानंतर वेबसाईट आपल्या समोर या ठिकाणी ओपन झालेली आहे. या ठिकाणी ई-केवायसी करा, या ठिकाणी क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे की बघा, लाभार्थी आधार क्रमांक. या ठिकाणी बघा, आपण आधार क्रमांक बघा या ठिकाणी आपण टाकत आहे. आधार क्रमांक टाकला, त्यानंतर कॅप्चा कोड बघा, कॅप्चा कोड सुद्धा आपण या ठिकाणी फिल केलेला आहे. त्यानंतर सहमती द्या आणि ओटीपी पाठवा. वेबसाईट एकदम नॉर्मल चालत आहे, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. लगेच 2 मिनिटात तुम्हाला ओटीपी येईल. बघा, ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर लगेचच बघा ओटीपीचं पेज आलं, ओटीपी सेंड झाला. आणि वरच्या बाजूला बघा, तुम्ही पाहू शकता ओटीपी सेंड झाला. आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर जो आहे तो 6 नंबरचा ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केलं, तुमच्या समोर जे आहे ते सेकंड पेज ओपन होईल. त्याचप्रमाणे बघा, काही बहिणींना अशा प्रकारचं ऑप्शन येत आहे की त्यांचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही असा ऑप्शन येत आहे. आता बघा, जे काही ऑक्टोबर महिन्याचं 16व्या हप्त्याचं वितरण आहे ते 4 तारखेला म्हणजे काल सुरू झालेलं होतं. तर तुम्हाला काल पैसे आले आहे का, किंवा आज 5 तारखेला पैसे येतात का, 6 तारखेला पैसे येतात, तुम्हाला पैसे आले तर तुम्ही पात्र आहे. पण हा टेक्निकल प्रॉब्लेम त्यानंतर असू शकतो. जर पैसे तुम्हाला येत असेल आणि या ठिकाणी अपात्र दाखवत आहे तर असं होऊ शकत नाही, शक्य नाही. त्या ठिकाणी काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल, म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला अपात्र दाखवण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला का सर्वात आधी पहा, त्यानंतर ई-केवायसी करा. त्यानंतर जर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला असेल आणि तरीही तुमची ई-केवायसी होत नसेल तर त्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. सेकंड पेज ओपन झालं. पती वडिलांचा आधार क्रमांक सबमिट करा. आता ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्यांच्यासाठी कदाचित शासनाने निर्णय अजूनपर्यंत घेतलेला नाही किंवा अशी अपडेट येणार नाही असं आपल्याला वाटते का? कारण फक्त 13 दिवस बाकी राहिलेले आहे. आणि यामागे कारण काय असणार आहे बघा. आता पती पण नाही, वडील पण नाही, म्हणजे निराधार. मग दुसऱ्या कोणत्या योजनेसाठी शासन त्यांना पात्र ठरवत आहे का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. पण हा जो काही पॉइंट आहे, या पॉइंटवर मी
उद्या जवळपास संध्याकाळी 7 वाजता स्पेशल व्हिडिओ टाकणार की या बहिणींसाठी शासन अपडेट का देत नाही, अपडेट येणार किंवा येणार नाही याबद्दल स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. कारण निराधार विधवा ज्या बहिणींना पती नाही वडील नाही त्या बहिणी निराधार कॅटेगरीमध्ये येतात आणि त्यांच्यासाठी दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन त्यांना सुचवत आहे का, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी पण आपण आता 13 दिवस झाले तरी पण आपण अपडेटची वाट पाहतच आहे. शेवट नाही अपडेट आली तर आपल्याजवळ ऑप्शन राहणार नाही. पण उद्या संध्याकाळी मी या टॉपिकवर नक्की व्हिडिओ टाकणार की अशा प्रकारचं ऑप्शन शासन का देत नाही आहे. तर बघा, पती आणि वडिलांचा आधार क्रमांक आपण या ठिकाणी सबमिट करत आहे. आधार क्रमांक टाकला, त्यानंतर कॅप्चा कोड टाकला, सहमती दिली, OTP पाठवा. पती किंवा वडिलांच्या आधार नंबरवर किंवा आता बघा कॉमन मोबाईल नंबर असू शकते. भरपूर लोकांचा प्रश्न आहे की या मोबाईल नंबरवर OTP येईल का, त्या मोबाईल नंबरवर OTP येईल का. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर तो OTP जाणार. दोन्ही OTP एकाच मोबाईलवर येऊ शकतात किंवा दोन्ही OTP वेगवेगळ्या मोबाईलवर येऊ शकतात, कोणत्याही मोबाईलवर येऊ शकतात. तर बघा या ठिकाणी लगेच OTP सेंड तुम्हाला दिसत आहे आणि या ठिकाणी 6 नंबरचा OTP आपण टाकला, त्यानंतर सबमिट केलं, समाविष्ट करा बटनवर क्लिक केलं. शेवटचं पेज आपल्यासमोर डायरेक्ट ओपन होईल. काहीच प्रॉब्लेम नाही, 2 मिनिटात KYC होते. आता आधीसारखी काहीच प्रॉब्लेम राहिलेली नाही. तर बघा या ठिकाणी काही बहिणींच्या या ठिकाणी पतीचं आधार कार्ड दिल्यानंतर सुद्धा वडिलांचं नाव काय येत आहे, तर त्यामागे कारण आहे की अर्जामधून फिल्टर होऊन जुनं नाव वडिलांचं येत असेल त्यासाठी प्रॉब्लेम होणार नाही. दुसरा नंबरचा ऑप्शन बघा, जाती प्रवर्ग आपल्याला या ठिकाणाहून निवडून घ्यायचं. या ठिकाणी टिक करायचं जे काही तुमची जात आहे. इतर मागासवर्गीय, सर्वसामान्य, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती पूर्ण यादी तुम्हाला दिसून येतं. या जातीमधून जे आहे ते एक जात तुमची टिक करून घ्यायची आणि सिलेक्ट करून घ्यायची. तर आपण सिलेक्ट केलेली आहे. आता या ठिकाणी 2 महत्वाचे प्रश्न आहे. या ठिकाणी भरपूर बहिणींनी चुका केलेल्या आहेत. तर बघा या ठिकाणी कन्फ्युज करणारा प्रश्न होता, तुमच्या कुटुंबात कोणीच पेन्शन पेमेंट घेत नाहीत. तर यांच्या गोष्टीला होकार द्यायचा. होय, आमच्या कुटुंबात कोणीच पेन्शन पेमेंट घेत नाहीत. म्हणजे पेन्शन पेमेंट मिळत नसेल तुमच्या कुटुंबात कोणालाच, तर या ठिकाणी होय ऑप्शन सिलेक्ट करायचं. आणि ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणाला पेन्शन मिळते, पेमेंट मिळते, भाऊ किंवा वडिलांना जर पेन्शन पेमेंट मिळत असेल तर यांच्या वाक्याला नकार द्या. पेन्शन पेमेंट घेत नाहीत त्यांना नकार द्या, म्हणजे नाही ऑप्शन सिलेक्ट करा. पेन्शन पेमेंट मिळत असेल तर नाही ऑप्शन सिलेक्ट करा. तर बघा त्यानंतर दुसरा नंबरचा प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबात एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण या योजनेचा लाभ घेत आहे का. एकच विवाहित असेल तर होय ऑप्शन सिलेक्ट करा. आता तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्या बहिणी आहे, कशा बहिणी आहे, एका राशन कार्डवर किती अर्ज भरले त्यानुसार तुम्ही चेक करा. आणि एकच अविवाहित असेल तरीच होय ऑप्शन सिलेक्ट करा. त्यापैकी जर तुम्ही 2 पेक्षा जास्त, 3 पेक्षा जास्त अर्ज भरले असेल, 2 विवाहित असेल, 2 अविवाहित असेल तर सर्व बहिणींनी या ठिकाणी नाही ऑप्शन सिलेक्ट करायचं. किंवा काही कन्फ्युजन असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. दिलेले दोन्ही ऑप्शन आहे ते नीट सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी जर तुम्ही चुकी केली असेल तर काळजी करू नका. पती आणि वडिलांच्या आधार कार्ड वरूनच जे आहे ती चौकशी केली जाणार आहे आणि त्यानंतरच ठरवले जाणार आहे की तुम्ही पात्र होणार आहे की अपात्र होणार आहे. ते त्यांच्या पती वडिलांच्या आधार कार्ड वरूनच ठरवले जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला बिलकुल काळजी करण्याची गरज नाही. पती वडिलांच्या आधार कार्ड वरून आता KYC ची चौकशी होणार आणि तुम्ही पात्र राहणार की अपात्र राहणार हे ठरवण्यात येणार आहे इलेक्शन झाल्यानंतर. त्यानंतर बघा या ठिकाणी एक ब्ल्यू टिक दिलेली आहे. उपरोक्त तुम्ही जे काही माहिती दिली त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असणार. तर या ठिकाणी आपल्याला ब्ल्यू टिकवर या ठिकाणी टिक करायचं आहे. या ठिकाणी ब्ल्यू टिक केली, त्यानंतर आपल्याला सबमिट करा बटनवर क्लिक करायचं. सबमिट करा बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पॉपअप येईल की तुमची KYC प्रक्रिया यशस्वी पूर्ण झालेली आहे. म्हणजे तुमची KYC आता सबमिट झाली. आता तुम्हाला फक्त KYC ची पडताळणी होईल आणि त्यानंतर तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे हे ठरवण्यात येईल. KYC पूर्ण झाली याचा अर्थ संपला, विषय संपला, सर्व संपलं असं नाही. KYC ची चौकशी सुद्धा होणार आहे. आता KYC तुमची शासनाच्या वेबसाईटवर सबमिट झालेली आहे. तर बघा दिवस कमी राहिलेले आहे. कमी दिवसामध्ये लगेच अशा प्रकारे KYC करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की मोबाईलचा हँडसेटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे वेगवेगळ्या हँडसेटमध्ये प्रयत्न करा, वेबसाईट ओपन होऊन जाईल. किंवा घरी मोबाईलवर होत नसेल तर घरी टाइमपास करू नका. नेट कॅफेवर किंवा आधार केंद्रावर सुद्धा तुमची KYC करून मिळत आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन KYC करून घ्या आणि 19 आणि 18 नोव्हेंबरच्या आधी KYC पूर्ण करा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.